कोकणातला पाऊस बघायचा असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता। खूप अति मुसळधार पाऊस आता बघा पडतोय आणि इथं बघा ही पाणी किती वाहते बघा। मी एका आता मित्राच्या घराजवळ आलो आहे आणि ते खूप दाट झाडी आहे आणि काय पाऊस आहे बघा। हा कोकणातला पाऊस आहे बघा। हे गाव भिवंडी तालुक्यात आहे आणि बघू शकता हे इकडं काय पाऊस आहे। 2 दिवस असाच पाऊस आहे इथं पाऊस। हे बघा आता तर खूप अतिमुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि असा जर पाऊस चालू राहिला तर पुढं ठाणे, मुंबई, कल्याण आणि भिवंडी या शहरांना खूप पुराचा धोका निर्माण होतोय आणि तानसा धरण जेव्हा भरेल तेव्हा सुद्धा खूप पाणी येते। अजून तानसा धरण भरलेलं नाही, अशा पावसात नक्कीच भरलं पण असेल कारण 2 दिवस झालं पाऊस चालू आहे बघा। हा पाऊस अतिमुसळधार पाऊस आहे। हे बघा इथं आता तुम्हाला दाखवतो किती पाऊस पडतोय। पावसाचा पण आवाज बघा कसा मुसळधार, अतिमुसळधार। हे बघा काही समोरचं दिसत नाही आणि हे बघा आता पूर्ण काळोख अंधार। पाणी पाणी जमिनीवर पडलेला पाऊस दाखवतो बघा। मूर पाऊस आहे म्हणजे जमीन पूर्ण ओली होऊन आता पाणी वाहत आहे वरचं। घरं सुद्धा दिसत नाही, एवढी झाडी पण आहे इथं बघा। ही घर आहे आणि समोर पाऊस। पाऊस ना घेतला तिकडचा। हे बघा पाणीच पाणी। आता मी इथले शेती बघायला आलो, एव्हरग्रीन मस्त। समोर माहुलीगड आणि इथंच हे बघा पाणी किती आलं, पुराचं पाणी। संपूर्ण शेतात पाणीच पाणी दिसत आहे। लय भारी दिसते हा निसर्गरम्य परिसर। आज खूप मुसळधार पाऊस झालेला आहे आणि बघा हे छोटे छोटे असे नाले भरून वाहत आहेत आणि पाऊस पण आता सध्या चालू आहे, पाणी पडतंय खूप। बघा ही मेहंदी आणि शेंडेपाड्याच्या दरम्यान असणारी भात शेतीच्या तिथे एक नदी आहे, फुल भरलेली आहे आणि बघा पाणीच पाणी आहे। बापरे बाबा, एवढा पाऊस अतिमुसळधार पाऊस झालेला आहे आणि चालू पण आहे। हे बघा इकडे मेहंदेगाव डोंगराच्या पायथ्याशी आणि ही भात शेती पूर्ण पाण्याखाली आहे आणि इथं पाणीच पाणी झालेलं आहे आणि इथं समोर एक छोटीशी नदी आहे, ती सुद्धा
फुल वाहत आहे. एवढं पाणीच पाणी आहे. हे पूर्ण स्मशानभूमीच्या तिथं वरती होत नव्हतं पाणी, नुसतं पाणीच पाणी आहे. हां हां बरोबर. इथं शेती आहे ना. बाप रे बाप, किती पाऊसच चालू आहे. पाणी पाणी पूर्ण पाणी. ते बघा रस्त्याच्या मधोमध आम्ही आहोत आणि इकडं छोटीशी नदी आहे. या भागात फुल भरून वाहते. हे बघा इथं सुद्धा. पुढं जास्त जाऊ नका. हे बघा किती पाणी आहे मोठं. बापरे, नदी भरून पूर्ण शेतातून 3 नद्या झालेल्या आहेत. आता तर खूप जोरात पाऊस आलेला आहे आणि कृपया आता घरातच थांबा.